2017मध्ये माझं मिस्टर गेले पहिले ऑगस्टमध्ये. मग माझा मुलगा खूप डिप्रेशनमध्ये होता, बाहेर वगैरे जात नव्हता तो. अच्छा. काहीच हे करत नव्हतं, बाहेर जायचं नाही, फक्त कॉलेज घर असंच करायचं. मग एक दिवशी ते 2018 मार्च 24ला त्या दिवशी स्टडी करून आला, सगळं करून आला. कॉलेज नव्हता, फ्रेंडकडून आला. मग त्याच्या फ्रेंडवर सगळं म्हणायला लागले, तो बाहेरच निघत नाही घरातून. म्हणलं आता आमचे एक्झाम आहे आणि पुढं आम्ही भेटणार पण नाही आहे, स्टडी करायची आम्हाला, आम्ही जेवण करून येतो म्हणले. मला आधी कॉल केला, घरी आला होता, सगळं करून. शुभम. हो. देखना है फार. मग घरी आला तो. घरी येऊन मग हा शुभम आहे. घरी आलं म्हणून ना, त्यांचे फ्रेंड पण आले. म्हणले असं असं आम्ही जेवायला जातो म्हणले. ठीक आहे म्हणले. मग माझ्याकडून मी त्याला 500 रुपये दिले. म्हणलं जेवण करून येतो आम्ही. गेले मग घरातून 8:30-9 वाजता गेले. आम्ही जेवण करून येतो. त्यांना जायचं होतं ते सेंट लॉरेन्स म्हणून आहे, तिथं मिडनाईट बुफे राहते. पोरांना कसं हाफ राहते म्हणून ते तिथं जाणार होते. सगळं सांगून घरातून गेला तो. तिकडं गेल्यानंतर मग एक पोराने स्लीपर घातला होता आणि एक पोराने 3/4 घातला होता. मग माझा मुलगा ते म्हणजे हे गेले. मग त्यांना विचारले, म्हणले आम्हाला आत सोडा म्हणून. तिथला वॉचमॅन म्हणला नाही. म्हणलं तुम्ही ड्रेस कोड नाही आहे तुमचा, नाही सोडू शकत. तरी रिक्वेस्ट केले पोरं. म्हणलं आता उशीर झाले, आम्हाला जेवायला नाही भेटायचं. काय की त्यातला एक मुलगा वाराणसीचा जो आय विटनेसचा तो होता, त्याला विचारायला बाहेर जेवायला नाही भेटायचं ना. मग त्यांनी रिक्वेस्ट केले, नाही सोडले त्यांनी आत सेंट लॉरेन्स. मग तिथून पुढं एक मग त्यातला मुलगा म्हणला पुढं आपल्याला जेवण करू म्हणून. मग तिथं गेले. मग ते एक पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल भरले गाडीमध्ये. तिथून माझा मुलगा फोन केला. मग मला म्हटला, मम्मा मला इथं जेवायला नाही भेटलं आम्हाला, आम्ही पुढं जातो आणि जेवण करून पटकीन येतो म्हणून. किती 12 वाजता वगैरे त्यांनी फोन केला मला. माझ्या मुलगी आणि जावे ऑफिसला गेले होते. रात्रीचे 12? हां, रात्रीचं 12 वाजता. मग गेले. मग हे दोघं ऑफिसमध्ये होते, मी होते. मग त्याच्यानंतर तेवढा त्याचा लास्ट कॉल शेवटचा 12 वाजताचाच कॉल तेवढा. हां, तेवढंच त्यानं तेवढंच बोलला माझ्याशी. मग त्याच्यानंतर 1:10 काय की 20 मिनिटांनी फोन आला. ह्याचं फोन होतं. मग म्हणलं बोल अप्पू, काय झालं म्हणून. अप्पू म्हणायचं तुम्ही त्याला? मी आप्पी म्हणायचं त्याला. काय रे बेटा बोल ना, काय जेवला का नाही. मग तिथून कॉल आला, म्हणजे तुमचा मुलगा नाही आहे, मी पोलीस बोलतो म्हणून. बापरे. मग मी एकदम घाबरले. काय झालं त्याला. मग नाही त्याचे ॲक्सिडेंट झाले म्हटलं. अहो मला काय वाटलं त्यांनी म्हणजे नाही कसं दुसऱ्याला काहीतरी काय. मग मी त्यांना रिक्वेस्ट करत होते. म्हणलं थांबा येते मी, त्याला काय करू नका, येतेच मी म्हणले. म्हणलं त्याच्या हातातून नाही झाले, त्याचं झाले म्हणले. मग म्हटलं त्यांना जास्त लागले का हो सांगा मला. म्हटले नाही तुम्ही जेवढं लवकर येता तेवढे लवकर या म्हणले. मग आम्ही तिथं पहिले R&D मध्ये होते. आमच्या नेबरला घेऊन मी गेले तिथं हॉस्पिटलला. जाऊपर्यंत काय तो हेच नव्हता. मी हॉस्पिटलला गेले. मग माझ्या जावेला मुलीला फोन केले. त्याचं शरीर व्यवस्थित होतं, चेहरा वगैरे तरी व्यवस्थित? हो होता, त्याचं होता. पण ते 2 पोरांचं बिलकुल म्हणजे काहीच नव्हतं त्यांच्या पोरांचं. मग ती त्याच्यावरून अंदाज मानता येईल की ती गाडी किती वेगाने असावी? हो होता ना. फोटो तर दिसतंय. हो 130 140 एवढा तर होता ते गाडीचा. बापरे. हो एवढा होता. हे आपल्या मुलांच्या मोटरसायकल. हा हे. आणि ही ती कार आहे का? हा ते कारने हे केलं ते कारने केले. आणि हे काय जळालं होतं का? इथे गाडी मोटरसायकल ही जळालेली आहे? जळालेली नाही ती एवढं म्हणजे इम्पॅक्ट एवढा जोराचा होता की ते गाडी पूर्ण एकदम चित्र झालं होतं ते पोरांचे. मग ते तिथं गेलं की मग हे लोक पण आले तिथं. मग आले की नंतर मग ते 2 पोरं तर ऑन द स्पॉट गेले. ते आम्हाला काहीच माहिती नव्हते ते पोरांना. त्यांचे आई वडील शोधत होते पोरांना, कुठं आहे काय पोरं म्हणून. काय नाही. मग 6 मित्र होते. हां 6 मित्र जेवायला गेले होते. आणि कधीच ते माझा मुलगा म्हणजे असं नाहीच बाहेर रात्री वगैरे जेवायला जायचं. पण ज्यांनी ती धडक दिली तो कोण आहे? त्याचं नाव ना नाही त्याचं काय फॅमिली बॅकग्राऊंड काय माहिती नाही त्याचं काय आम्हाला. दर्शन जमदाडे हां तेवढं एक नावानी आहे. हां आणि पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं. दर्शन जमदाडे अक्युज्ड. सो यू डोंट नो फॅमिली बॅकग्राऊंड ऑफ काहीच नाही. आम्हाला ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माहीत पडलं की जे अक्यूज आहे त्याचं नाव दर्शन जमदाडे आहे. आणि मग नंतर त्याचं वय किती होतं? 24 ॲट द टाइम.
तो 24 वर्षाचा होता. आणि गाडी ही होंडाची कुठली गाडी आहे? होंडा अकॉर्ड. ओके. आणि मग तुम्ही तो शेवटी अंत्यविधी केला, सगळं काम झालं. मग काय आता त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी आलं ते किती 4-5 वाजता गेलाच तो हॉस्पिटलला आणि 2 पोरं तिथं ऑन द स्पॉट गेले आणि हे हॉस्पिटलवर येऊन हे पण केलं पण काही रिस्पॉन्स नव्हता याचा. तुमची तब्येत बरी आहे का? हो बरी मग काय म्हणायचं फक्त जगायचंय फक्त हे पोरीसाठी मी जगते दुसरं काय नाही म्हणजे एवढं आम्ही पूर्ण खचून गेलो आमच्या घरातलं म्हणजे पूर्ण हे झालं आमचं अस्तव्यस्त करून टाकलं एक माणसाने आमचं पूर्ण जिंदगीचं फक्त ही पोरीसाठी मी जगते ते तिचं सायकॅट्रिस्टकडे सुरू आहे माझं सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट सुरू आहे त्या अपघातानंतर तुम्हाला दोघींना सुरू आहे माझं स्लिपिंग टॅबलेट सुरू आहे हिचं तुम्हाला काउन्सिलिंग झोप लागत नाही? झोप लागत नाही काय कसं लागणार याचा हो. हा चेहराच इतका त्याचा. आणि हे दुसरा मुलगा कुणाल म्हणून हा ह्यो पण मानस गेला. हा ह्यो मानस अच्छा, ही हे ती- पण आहे हो हो. 3 पोर आहे ना हा आपला मुलगा, हे आपला आहे हा हा शुभम हा. आणि हा कुणाल शर्मा कुणाल शर्मा आणि हा- मानस उपाध्याय हे तिघही या जगात नाही आहेत. नाही कुणालचे दोन्ही डोळे बाहेर आले होते. कुणालचे दोन्ही डोळे बाहेर आले होते ड्यू टू दॅट इम्पॅक्ट. आणि मानस स्पाईन पूर्णपणे तुटलेला होता. हे दोघं मुली ऑन द स्पॉट गेले. शुभम वॉज व्हेरी सिव्हिअरली इंजर्ड आणि चौथा मुलगा ध्रुव बिश्नोई तो पण खूप जास्त इंजर्ड झालेला. पण मला वकील साहेबांनी सांगितलं की हे जे आता हे स्वतःच इन्शुरन्स कंपनीमध्ये आहेत पण तुम्हाला ते पैसे नको आहेत, शिक्षा झाली पाहिजे. त्याला शिक्षा म्हणजे कसं शिक्षा झाली पण पाहिजे तुम्ही त्याला बघितलं का त्या आरोपीला बघितलं म्हणजे कधी? समोर कोर्टात वगैरे हो येतं ना बघते ना बघते पण तुम्ही कधी बोलला नाही त्याच्याशी? ते काय बोलू त्याच्याशी त्याला बघवत त्याच्याकडे बघू खून हे होते काय बघू त्याच्याकडे हम्म. काय बघायचं आणि काय बघून काय करतात येतो तो पण कसा एक टायमाला येतो एक टायमाला नाही येत हा, असं मला हेच विचारायचं हो. म्हणजे त्याच्या मर्जीनं तो कोर्टात येतो. हो 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 मग त्याचे वकील म्हणजे नाही का त्याला बरं नाही त्याला असं झालंय त्याचं काय झालंय ते असं हे करतात बरं नाही हा म्हणजे असं काय काय ते रिझन देतात त्यांचे वकील त्यांना अशी किती वेळेला तुम्ही कोर्टात चक्रा मारले? आम्ही आता 72 झाले आमचे 78 वाय यू आर काउंटिंग दिस? just to know ki how the justice is delayed by the court. 78 कोर्ट हिअरिंग झाल्याच्या नंतर पण इट्स अन ओपन अँड शट केस ॲज पर मी. पोलिसांनी त्याला तिथनं उचललेलं आहे, त्याला उचलून त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट केलेली आहे. आय विटनेसचा जबाब झालेला आहे. स्टील ही इज आउट ऑन बेल. ही वॉज आउट इन नो किती टाइम. दिवस त्या एक दिवस तरी कोठडीत होता का? नाही. हो दीदी. नेक्स्ट डे रिलीज झालं. नेक्स्ट डे नाही, 10 वाजता 10 10 वाजता वाजता रिलीज झाला तो. ऑन बेल. म्हणजे रात्री पहाटे 1 वाजताच्या दरम्यान अपघात घडला आणि 10 वाजता त्याला बेल झाला. बेल झाली त्याला. हे कायद्याचं प्रारूप ना अलीकडे बदललंय सरकारने, पण हा बेजबाबदारपणा तो सलमान खान पासून पण चर्चेत आहे. पोर्शीच्या केसमध्ये तर काय तो इतिहासच घडला निबंध लिहिण्याचा. आमच्या पोरं आमच्या ताब्यात नाही भेटले पण त्याला बेल भेटले हा म्हणजे आपल्या मुलांचा मृतदेह सुद्धा आपल्याला आपल्याला नाही मिळायच्या आत तर भेटलं त्याला त्याचं बेल भेटले त्याला काय त्याला बेल भेटले आणि आता कोर्टात जायचं म्हणजे सकाळी 10ला जायचं. हो 10 वाजता निघतो आम्ही हा 10 दिवसभर वाजता बसायचं. दिवसभर बसायचे आणि तो असं येतोय जसं काय मोठं हे लागून गेला येतोय तिथं सिग्नेचर करतात निघून जातोय तो. आम्हाला असं वाटायला लागलं की आता आम्ही अक्युज्ड आहोत हा आम्ही आणि तो विक्टीम झालेला आहे. आम्हाला अशी फिलिंग यायला लागली आहे सर आता, टू बी ऑनेस्ट. सकाळी 10 वाजता कोर्टात जायचं, संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत कोर्टात बसून राहायचं सारखं. त्याचा वकील कधी 1 वाजता येईल, कधी 2 वाजता येईल, ॲज पर हिज कन्व्हिनियन्स. युजली कम्स आफ्टर दी लंच टाइम. तेव्हापर्यंत आम्ही बसलो. 3:30च्या नंतरच अशा Yes. प्रकरणाचे हो हो तुम्ही बसून राहता? आम्ही बसून राहतो सर, सगळी फॅमिली सगळी पूर्ण फॅमिली. येस. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. चित्रपटात तर ते सनी देओलचे आहेतच ना सगळे, तारीख पे तारीख. पण त्याच्यापेक्षा हे भयंकर आहे. आता मला फक्त या केसमध्ये ना ते आम्ही आता प्रयत्न करू की त्याची जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ती काय आहे. कारण फार उत्तम वकील जेव्हा तुम्ही हायर करता त्यावेळेला न्यायालयीन प्रक्रियेतल्या सगळ्या ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. हुशार असतात वकील मंडळी. आणि मग हेच खरे सफरर होतात ना. हे IT कंपनीमध्ये अमेरिकेच्या जिथे बॅक ऑफिसचं काम आहे ना, बॅक ऑफिसचं काम चालतं. हे आठवड्यातले महिन्यातले 3 आठवडे वर्क फ्रॉम होम करतात, 1 आठवडा ऑफिसमध्ये जाऊन काम करतात. त्यांची मिसेस म्हणजे
शुभमची बहीण ती पण त्याच कंपनीमध्ये आहे, अमेरिकन इन्शुरन्स कंपनीमध्ये, ती पण सेम पद्धतीचा जॉब करते. आणि आईसाहेबांना कॅन्सर पण झाला दुर्दैव. हो माझं कॅन्सर, आणि त्यांच्यासाठी तरी जगले होते मी, आता तोच नाही. तुमचं वय किती आईसाहेब? 47. आणि दीदी तुला सायकॅट्रिक ट्रीटमेंटची का गरज होती? मला झोप येत नाही, झोपच लागत नाही रात्री. मला स्वप्नात शुभम दिसतो. तो त्याचा- बोलतो का स्वप्नातून? हा येतो मला, कधी लहान दिसतो, कधी मोठा झालेला दिसतो. मी त्याचे फोटो पण नाही बघू शकत. म्हणजे मला ते फोटो बघितलं तर मला ते सगळं त्या दिवशीचं आठवतं. मला ते फोटोज पण नको आहेत. मला असं झालंय आता की मला रात्री कॉल आला तरी मला भीती वाटते. म्हणजे 1:30 वाजता जरी कुणाचा जरी कॉल आला ना, मी भीते असते. पण आता मी गिल्टी फील करतो की बातमीसाठी मी तुला पुन्हा एकदा त्याच जुन्या गोष्टीची आठवण करून दिली. नाही, पण जस्टिस पाहिजे ना. त्याला असं तरी नाही सोडू शकत. तो फिरतोय, त्याला काहीच वाटत नाही, तो खुशाल फिरतोय बाहेर. काय करतोय, 3 लोकांचा त्यांनी जीव घेतला, त्याला काय वाटतं नाही वाटत काहीच माहिती नाही आम्हाला. तुला हे सायकॅट्रिक ट्रीटमेंट किती दिवसापासून सुरू आहे? मी खूप दिवस टाळला, नाही घ्यायचे तू टॅबलेट्स. काय डिप्रेशन मध्ये आहेस का? हां, म्हणजे मी का तुला एन्झायटीचा वगैरे त्रास हो, होतो? दोन्ही मला होतं. म्हणजे एकदम मला असं भीती वाटते, सो सॅड. नाही सहन होत मला पण मग आता तुझा काहीच. ह्या दोघी रडताय तुम्ही? हे सर मागच्या 6.5 पण वर्षापासून तुला ongoing आहे. तुझ्या ह्या गोष्टीमुळं तुझ्या करिअरवरती काही परिणाम? नाही, कारण जॉब मला करायचाच आहे. माझ्या डॅडनी मला इंजिनिअरिंग शिकवलंय एवढ्या कष्टाने. मी ते हे नाही करू शकत. डू युअर कंपनी बॉसेस नो दिस? येस, आय They हॅव are शेअर्ड. aware. येस, दे आर अवेअर अबाउट दिस. आय हॅव शेअर्ड विथ देम. माहिती आहे त्यांना. मी इथे थांबतो, कारण मला त्या कुटुंबाला आणखी त्रास द्यायचा नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ह्या गोष्टीची खूप चर्चा सातत्यानं होते की किती केसेस पाईलअप होत राहतात. कधी आकडा येतो 40 लाखाचा, कधी तो 3 कोटीवरती असतो. आणि न्यायव्यवस्था आहे ना, ती अशी डोळ्यावरती पट्टी बांधू नये, ती वेगळ्या अर्थाने डोळ्यावरची पट्टी आहे. पण त्या न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे जी वेगवेगळे घटक आहेत ना, ते कदाचित त्यांच्या रोजच्या कामामुळे एवढे निर्ढावलेले आहेत. मग त्यात पुन्हा न्यायव्यवस्थेच्या बाहेरचा जो पोलीस असा घटक आहे तोही तेवढाच निर्ढावलेला आहे. वकील मंडळी दुर्दैवाने त्यांच्या प्रोफेशनल कामामुळं असेल, पण तीही तेवढीच निर्ढावलेली आहे. म्हणजे हेच स्वतःला फील करतायत की आम्ही आता आरोपी आहोत. हे सकाळी मला माहिती आहे की कोर्टात जाऊन बसणं, तिथलं वातावरण बघणं, ते सहन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबियासाठी तर ती फारच त्रासदायक बाब आहे. ती त्रासदायक बाब ते 77 वेळेला सहन करतात. ते मूळचे कर्नाटकातले आहेत, त्यांचे जावाई बापू हे विदर्भातले आहेत, नागपूरचे आहेत. आय होप की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री जे स्वतः नागपूरचे आहेत आणि केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांना ह्या गोष्टीची जाणीव व्हावी. मला माहिती आहे की एका बातमीने कुठलाही प्रश्न मिटत नाही, पण किमान पोर्शेच्या त्या घटनेनंतर जी काही चर्चा हिट अँड रन वगैरेची सुरू आहे ती कुठल्या तरी एक अशा विशिष्ट पातळीवरती जाऊन पोचायला हवी. कारण दिवंगत R.R. पाटील असताना देवेंद्र फडणवीस यांना पण आम्ही अनेक वेळेला म्हटलं होतं की कन्व्हिक्शन रेटबद्दल बोला, केसेस तातडीनं कशा मार्गी लागतील त्याच्याबद्दल बोला. काहीही आपल्याकडं होत नाही, आणि ते काहीही होत नाही. मग लोक ही जी अशी असतात ना मंडळी, ती फक्त रडण्याशिवाय काहीच करू शकत नाही. थांबूया आपण इथे. कॅमेरामन जितू वाघमारे, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठीसाठी, पुणे. ॲडव्होकेट तुषार बोराडे, पोलिसांनी प्रिलिमिनरी काय इन्व्हेस्टिगेशन केलं? प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलिसांनी सगळं त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी ऑन रेकॉर्ड आणलेलं आहे. असं त्यांचं मेडिकल पेपर्स, डॉक्टर्स, डेथ सर्टिफिकेट, PM सर्टिफिकेट, जे त्यांचं रेग्युलर प्रोसिजर असतील ते सगळी त्यांनी ऑन रेकॉर्ड आणलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी तपास करून त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तुमची जी आर्ग्युमेंट असेल, गाडी किती स्पीडने जात असावी? गाडी 100+ असावी. जे कंडिशन 2 व्हीलर्सची दिसती आणि ज्या हिशोबाने जे इंजुरीज आहेत त्या हिशोबाने एक अंदाज लावू शकतो की इट शुड बी ॲटलिस्ट अबाव 100. करेक्ट. कारण एक्सपर्ट शेवटी सांगतीलच एक्झॅक्ट स्पीड किती होतं, पण 100च्या वरती तर नक्की असावी ती गाडी. 3 गाड्या होत्या आणि 6 ऑपरेशन. हो, तर त्यापैकी एक रायडर आणि एक विलियन रायडर. हो, तर ते दोघं जे होते पहिले चालवणारे ते दोघं वाचले.
त्यांचं नशीब चांगलं होतं, त्यांना एक पॅसेज मिळाला, ॲक्सिडेंट अवॉइड करता आला. पण जे नंतरचे जे होते ते दुर्दैवाने ऑन द स्पॉट 2 जण वारले आणि तिसरा काही काळातच वारला आणि चौथा इज नाव हँडिकॅप. दॅट इज तो US मध्ये आहे. हो हो. राईट. हे जे वारले आणि जे जखमी होते त्यांची वय किती होती? 18-19 फारसं काही वय नव्हतं, अराउंड दॅट एज. ते त्या वयामध्ये ते जग सोडून गेले या हो हो. आणि शुभमचा स्पेसिफिकली विचाराल तर त्यांचे वडील एक 6 महिन्यापूर्वीच वारले होते. त्यांच्या फॅमिलीसाठी तो एक फार मोठा सेटबॅक होता. त्यातनं शुभम वॉज द केअर टेकर और केअर गिव्हर टू हिज मदर, कारण त्यांना पण शी ऑल्सो कॅन्सर पेशंट. मदर. हो, आई पण कॅन्सर पेशंट आहेत त्यांचे. त्यामुळे ते त्यांच्यासाठी एकानंतर एक संकटाचा आभाळ कोसळत गेलं. आणि त्यामधनं त्यांच्या बहिणीला जास्त मानसिक धक्का बसलाय. तर ते एकदा घर तुम्ही बघितलं तर इट विल अपियर ते किती मोठ्या शॉकमध्ये आहेत. पण त्या असं म्हणाल्या, आणि वकील आहात म्हणून, की मला न्याय मिळत नाही, मी तर आरोपी सारखीच घेऊन बसते. हा, हे त्यांना एवढ्या तारखा झाल्या, त्यांचं एक न्यायाची वाट बघण्यामध्ये जो काळ गेलाय, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मीच प्रॉम्प्टली तारखेला येते. अदर ॲडव्होकेट्स म्हणजे कसं असतं, आरोपींना एक एक्झम्पशन ॲप्लिकेशन फाईल करता येतं, त्यामुळे ते ठीक आहे. पण त्यांची एक मोरल ड्युटी आहे की जोपर्यंत जस्टिस मिळत नाही तोपर्यंत मी कोर्ट डेट्सला येणार. ते एक माझं एक सर्वायव्हिंग पर्पज आहे. दॅट इज गिव्हिंग हर स्ट्रेंथ टू फाईट आउट हर बॅटल ती अगेन्स्ट स्ट्रेंथ कॅन्सर. अशी आहे की त्यांना जो इन्शुरन्सचा पैसा मिळू शकला असतो तो त्यांनी घेतला नाही. त्यांना फक्त न्याय हवा आहे. त्यांना त्यांचं म्हणणं आहे दॅट इज नॉट माय कन्सर्न. ते पैसे- मिळेल ते ठीक आहे, ते जेव्हा मिळायचं तेव्हा मिळेल, मी नंतर करेल. दॅट इज नॉट माय प्रायोरिटी. मला न्याय मिळणं गरजेचं आहे, मला न्याय मिळायला हवा, Right. तेवढा त्यांचा कन्सर्न आहे. इन्शुरन्स क्लेम मिळायचा तेव्हा मिळू द्या, दॅट इज नॉट माय कन्सर्न ॲज ऑफ टुडे. म्हणजे ऑफकोर्स पैसा सगळ्यांना गरजेचा आहे, बट देन प्रकरण बोर्डावरती आहे का? प्रकरण बोर्डावर केव्हापासून? 2019 पासून. अच्छा. घटना घडली 2018. मध्ये. त्यानंतर चार्जेस फ्रेम झाले, त्यानंतर पुराव्याला लागलं मॅटर, आणि त्यानंतर एव्हिडन्सला आहे मॅटर. एव्हिडन्स आता लवकरच बघूयात, एफर्ट्स घेऊयात क्लोज किती करून. तारखा झाल्या आतापर्यंत? एक 77-78 तारखा झाल्या. 78. 78. आणि त्याच्यामध्ये एव्हिडन्स किती रेकॉर्ड झाले? एव्हिडन्स पण ऑलमोस्ट रेकॉर्ड होत आलेले आहेत. एक फायनल क्लोजिंग 1-2 विटनेसेसच राहिले असतील आता. Medical. डिफेन्स लॉयर ट्रिक करतात तशी ट्रिक आहे? नाही, असं काही नाही. डोंट वांट टू कमेंट ऑन. No, no. असं काही नाही. ट्रिकचं नाहीये, बरेचसे कारण असतात डेट पण. आणि आरोपी किती काळ कोठडीमध्ये होता का? तो पण जुवेनाईल ट्रीट झाला? नाही नाही नाही, हे ज्युव्हेनाईल सारखं नव्हतं. ही वॉज अबाव 18. तर तसं काही झालं नाही. किती दिवसात बेल मिळाली? लवकर मिळाली 2 दिवसात, 3 दिवसात? बेल, लगेच मिळाली. लगेच मिळाली. राईट. आणि आता त्या 76, 77 वगैरे तारखा करतात. हो हो, 78 तारखा.